एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। जिओग्राफी मधला अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे तो कोणता? खडक है ना, प्राकृतिक भूगोल मधला। आणि त्या खडकामध्ये सर्वात महत्वाचा भाग मिनरल्स, खनिजे। आणि ते खनिजे आहे त्याच्या बाबतीमध्ये सविंदर सिंगनं मस्त दिलाय, काही टेन्शन नाही। माजिद हुसेननं बी फिजिकल जिओग्राफी मध्ये मस्त दिलाय। दोघांचा समेळ करून अजून काय होऊ शकते ते मी पाहिलं आणि याचे दोन तुकडे केले। पहिल्या याच्यात आपण इंट्रोडक्शन करून घेऊया मिनरलचं, खनिजांचं। दुसऱ्या याच्यात त्याचे प्रकार पाहूया, खनिजांचे प्रकार, आणि मग खडक पाहत बसूया। आलं ना लक्षात? एकदम डेप्थ मध्ये जायचं का? तर आजकाल बाबा कॉम्पिटिशन कसं आहे? फुस्सा आहे का? नाही, कॉम्पिटिशन जबरदस्त आहे। पोट्टे एकावन्न एक वाजते, इकडे क्लास लावते तिकडे लावते है ना। त्यामुळे आपला नॉलेज बी असा मस्त पैकी कसा डायव्हर्सिफाईड इन डेप्थ असलाच पाहिजे। म्हणून हा सगळा फसाड काय करतो त्यासाठीच तुम्हाला एकदम डिटेल मध्ये है ना। कंटाळाचा नाही, कंटाळला तर मेला माणूस। आलं ना लक्षात? मस्त पैकी डिटेल मध्ये आपण समजून घ्या। तर मिनरल्स आज आपण पाहूया। मिनरल मध्ये काय पाहूया आपण? तर मिनरल मध्ये त्याची व्याख्या, त्याची टेस्ट, मिनरल कोणाला म्हणते ते पाहून घ्या, खनिजे कोणाला म्हणायचं ते पाहून घेऊ। त्याच्यानंतर त्याचे काही गुणधर्म आपण समजून घेऊया। आणि हे खनिजे ज्या मूलद्रव्यांमुळे तयार होतात ते मूलद्रव्यांचं वितरण पृथ्वी तलावर कसं आहे बाबा ते समजण्याचा आज आपण प्रयत्न करूया। तर काही कॉन्सेप्च्युअल आणि काही फॅक्च्युअल तुमच्यासाठी। पण नेहमीप्रमाणे तुम्हाला माहित आहे दोन प्रश्न डोक्यात घुसवायचे आहेत। तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी, खालील पैकी कोणता गुणधर्म खनिजाचा नाही? विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स इज नॉट ऑफ द मिनरल्स? एक निसर्गात आढळतो, फाउंड इन नेचर। दुसरा रासायनिक अभिक्रिया करतो, मेक केमिकल रिएक्शन। तिसरा क्रमबद्ध आंतरिक संरचना असते, ऑर्डरली इंटरनल स्ट्रक्चर। चौथा आहे असेंद्रिय घन पदार्थ, इनऑर्गॅनिक सॉलिड। कोणता नाही अरे बाबा तेच तुम्हाला सांगायचं। दुसरा पाहू रे बाबा, पृथ्वीमधील मूलद्रव्याबाबत खालीलपैकी अचूक विधाने कोणती? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज और आर करेक्ट विथ रिगार्ड टू द एलिमेंट्स ऑफ द अर्थ? पहिला आहे, संपूर्ण पृथ्वीच्या एकूण वस्तुमानामध्ये लोह या मूलद्रव्याचे प्रमाण सर्वाधिक आहे। आयर्न एलिमेंट हॅज अ हायेस्ट रेशो इन द टोटल मास ऑफ द होल अर्थ। पृथ्वीच्या कवचाच्या एकूण वस्तुमानामध्ये ऑक्सिजन या मूलद्रव्याचे प्रमाण सर्वाधिक आहे। ऑक्सिजन एलिमेंट हॅज अ हायेस्ट रेशो इन द मास ऑफ द अर्थ क्रस्ट। दोन्ही सारखे सारखे वाटते ना, लोह आणि ऑक्सिजन वेगळा आलाय, तसं नाही। इथे लक्षात घ्या, संपूर्ण पृथ्वी असा शब्द वापरलाय, इथे पृथ्वीचं कवच असा वापरलाय। इतक्या मायक्रो लेवलवर प्रश्न राहू शकतात आणि आपली गुगली होऊन जाते। म्हणून आजचा हा व्हिडिओ त्यासाठीच। चलायचं, चला पहिल्यांदा आपण बघूया शिला आणि वरण। शिला आणि वरण नाही, शिलावरण। नाही तर तुम्ही म्हणा शिला आणि वरण, नाही तसं नाही रे बाबा है ना। लिथोस्फिअर असा इंग्रजीमध्ये वाचला तर लिथो आपल्याला लक्षात येते, लिथो मीन्स रॉक। लिथो मीन्स रॉक, रॉक म्हणजे खडक, खडकाचे आवरण। शिलाचे आवरण तसं लक्षात नाही यायचं। तर म्हणजे खडक आहे ज्याच्यावर आपण आवटाणक भाग पृथ्वीचा ते काय आहे? खडकांचा भाग आहे, खडकांचं आवरण। मग हा खडकांचं आवरण आहे ते बनलं कशापासून आहे? खनिजांपासून। आणि म्हणून आपल्याला आज खनिज शिकायचे। मग हे जे खनिज आहे ते बनते कशापासून रे बाबा? तर आपल्याला दिसते मूलद्रव्यांपासून खनिजे बनतात। तर मूलद्रव्यांपासून खनिजे एक तर डायरेक्ट बनतात किंवा त्याच्या संयुगे म्हणजे कंपाऊंड तयार होऊन, संयुगे तयार होऊन एक तर थेट बनतात, एकल असतात मूलद्रव्य म्हणून। आणि हे सध्या आपल्याला हा काय कंपाऊंड, NaCl काय कंपाऊंड झाला आणि मग त्याचं खनिज बनलेलं आपल्याला दिसून येतं। क्लिअर? लक्षात आला? म्हणजे मूलद्रव्ये, मूलद्रव्यानंतर कंपाऊंड, नंतर खनिज, नंतर खडक। मग मूलद्रव्य कशापासून? तर अणूंपासून। कशापासून? अणूंपासून, ऍटम पासून त्यांची मूलद्रव्ये, मूलद्रव्यांपासून कंपाऊंड, संयुगे, त्यानंतर खनिजे आणि मग खडक। असा सिक्वेन्स बी सोपा सोपा कधी विचारतात ना, दंडीगुल होते, लक्षात ठेवायचं। आता आपण खनिज म्हणजे काय व्याख्या समजून घेऊया।
कोणतेही, खूपच महत्वाचं आहे बरं, एक एक शब्द महत्वाचा आहे, लक्षात घ्या. कोणतेही नैसर्गिक असेंद्रिय घन पदार्थ, 3 शब्द आहेत. नैसर्गिक असेंद्रिय घन पदार्थ, खाली वाचूया. नॅचरली ऑकरिंग म्हणजे इन नेचर, इनऑर्गॅनिक सॉलिड, हे कंपल्सरी. त्याच्यानंतर त्यामध्ये क्रमबद्ध स्फटिकमय संरचना असली पाहिजे, है ना, ऑर्डरली क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असलं पाहिजे, आणि रासायनिक रेणूसूत्र असलं पाहिजे, म्हणजे संयोजन असलं पाहिजे, म्हणजे संयुग असलं पाहिजे किंवा नसेल, रिप्रेझेंटेड बाय द केमिकल फॉर्म्युला, कंपोजिशन, केमिकल कंपोजिशन असलं पाहिजे. आलं लक्षात. याचा जर आपण अवलोकन केलं तर आपल्याला 5 बाबी लक्षात येतात. त्याच्या आधारावर आपण त्याला खनिज ह्या व्याख्येमध्ये रूपांतरित करू शकतो. निसर्गता आढळणारे, नॅचरली ऑकर्ड, असेंद्रिय घन पदार्थ, इनऑर्गॅनिक सॉलिड्स हॅव्हिंग अ केमिकल कंपोजिशन, रासायनिक संयोजन असलेले, अँड ऑर्डरली इंटरनल स्ट्रक्चर, क्रमबद्ध आंतरिक संरचना असलेले, अँड फिक्स्ड फिजिकल प्रॉपर्टी, निश्चित भौतिक गुणधर्म असलेले, असं जे काही असेल त्यालाच आपण खनिज म्हणू, अदरवाईज म्हणणार नाही. म्हणजेच काय, खनिज ओळखायचं आहे तर त्याची टेस्ट आपल्याला आली पाहिजे ह्या व्याख्येच्या आधारावर. म्हणून आपण टेस्ट पाहूया. टेस्ट काय आहे बघा. पहिलं, निसर्गता आढळतो, तर कोणतेही बाब आपल्याला दिसली की त्याला टेस्ट करून पाहायचं ह्या पॅरामीटरवर. तर इथे उदाहरण दिलंय, स्टील आणि ब्रास हे खनिजे नाहीत. का? स्टील आणि ब्रास हे मॅन्युफॅक्चर्ड आहेत. हे काय आहे? मॅन्युफॅक्चर्ड बाय मॅन, माणसानं लोचा केलेले, तयार केलेले आहेत. हे काही निसर्गाने दिलेले नाही, निसर्गाची देण नाही आहे, माणसाची कर्तृत्व हो, माणसाच्या कर्तृत्वाला खनिज म्हणत नाही. डोक्यात फिट. ओके. दुसरं, असेंद्रिय इनऑर्गॅनिक असले पाहिजे. आहे का रे? टेस्ट करा बाबा. तिथं कोळ म्हटलं आहे, खनिज नाही. असेंद्रिय म्हणजे काय? कुठलाही सजीव जो आहे याचा कुठलाही भाग याच्यामध्ये नसणार. लिव्हिंग जे आहे ना, लिव्हिंग थिंग, ते लिव्हिंग थिंग्स याच्यामध्ये नसणार. म्हणजे जसं जीवाश्म आहे है ना, फॉसिल्स, ते नसणार. कोळशामध्ये असते, बरोबर आहे. कोल इज नथिंग बट द फॉसिल पार्ट, तर मग ते नाही, कॅन्सल. स्फटिकमय घनरूप असलं पाहिजे, क्रिस्टलाइन सॉलिड असलं पाहिजे. आता आपण ऑब्झिडियन जे आहे, ऑब्झिडियन बघितलं ना, व्होल्कॅनिक ग्लास, तर हा बिलकुल मिनरल सारखा दिसतो, बिलकुल खनिजासारखा असा चमकणारा वगैरे असं दिसतो, पण हा खनिज नाही. का? कारण याला असं रेग्युलर क्रिस्टल्स जे आहेत ते आपल्याला दिसून येत नाही. म्हणून या डेफिनेशनच्या मुळे हा ट्रू मिनरल होऊ शकत नाही, हा सुडो मिनरल आहे. हा कसा आहे? सुडो मिनरल आहे. सुसंगत रासायनिक संयोजन असलं पाहिजे, केमिकल कंपोजिशन असलं पाहिजे, कॉन्सिस्टंट असलं पाहिजे, त्याच्यामध्ये काही लोचा लाचा नको. जसं फ्लोराईड आहे, फ्लोराईड मध्ये कॅल्शियम फ्लोराईड आहे ना, आपल्याला कॅल्शियम पण दिसते आणि फ्लोराईड पण दिसते. हे दोन आपल्याला दिसून येतात. एक कॅल्शियमचा जो मॉलिक्यूल आहे तो 2 फ्लोराईडचे मॉलिक्यूलला अटॅच करतो, आणि ही जी आहे कॉन्सिस्टन्सी आपल्याला निरंतर दिसेल, आणि म्हणून त्याला आपण खनिजे म्हणतो. तर ह्या काय झाल्या? 4. ह्या 4 झाल्या टेस्ट. लक्षात आलं का? ह्या 4 झाल्या टेस्ट. त्या टेस्टच्या आधारावर आपल्याला खनिज शोधता येतं. आता काय आपण डाटा फॅक्ट्स कधी विचारतात म्हणून, तर आपल्याला दिसते आतापर्यंत मानवाने शोध लावला आहे ते 4000 पेक्षा जास्त खनिजे माहित आहेत. शोध लागल्या म्हणून, म्हणजे अजून शोध लागायचा आहे, अजून असतील. शोध लागला तर अजून असतील. आम्हाला तर फुरसत नाही शोध लावायला. काय का फुरसत? तुम्ही म्हणाल हा बरोबर आहे, आम्ही काय खोपची खापची शोधतो, हे शोधतो का? हे नाही शोधत. असो, पण आपल्याला काय दिसतंय की शोधलेले प्रत्यक्षात नाही. ठीक आहे. यामधील बहुतांश जर बघितले, मॅक्झिमम, तर ते रेअर आहेत आणि हलके फुलके दिसते कुठंतरी. एखाद्या खडकावर एकदम थिन लेअर दिसेल, पण काही मोजके जे आहेत, काही मोजके 1-20च्या जवळपास आहेत, ते मोजके आहेत, ते इतक्या विपुल प्रमाणात आहेत, खूप जास्त, आणि सर्वत्रिक आढळतात. जसं फेल्डस्पार आहे,
क्वार्ट्ज आहे, ऑलिव्हाईन आहे ना, हे खूप आढळतात विपुल प्रमाणात. सिलिकेट मिनरल्स आहेत, खूप आढळतात, चिकार है ना. काही मायक्रोस्कोपिक क्रिस्टल आहेत, इसके की डोळ्याने दिसत नाही, आणि काही एवढे की हे मोठ्या नट्टाना आहेत है ना, जसं आपल्याला हे दिसते हिरा डायमंड तसा आपल्याला दिसेल. आता लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे, इतके डायव्हर्सिफाईड मिनरल्स आहेत, काय वाय व्हॉट इज द रिझन ऑफ सच अ डायव्हर्सिफाईड मिनरल्स मोर दॅन 4000? तर मेन रिझन आहे डायव्हर्सिफाईड एन्व्हायरमेंट है ना. वातावरणाच्या विविधतेमुळे खनिजांची विविधता दिसून येते. तर वातावरण विविधता कशी, तर विविधता परिस्थितीची. बघूया, ओपलच्या ह्याच्यात जर बघितलं आपण, जिप्समच्या ह्याच्यात बघितलं, गार्नेट, ऑलिव्हाईन आणि गॅलेना, हे 5 आपण मिनरल घेऊया. ओपल कुठे तयार होते, तर खडकांच्या भेगांमध्ये, जॉईंट्स मध्ये पाणी शिरून जे काय घुसळू होते त्याच्यातून ओप्पल तयार होते है ना. आणि जिप्सम कुठे तयार होते, सलाईन वॉटर, पण कसं आहे, वॉर्म सलाईन वॉटर, उष्ण है ना, उष्ण वॉर्म सलाईन वॉटर. आणि गार्नेट बघितलं तर पृथ्वीच्या आतमध्ये 25 किलोमीटर खाली, किती, 25 किलोमीटर खाली जे खडक आहे, जिथे 500 डिग्री तापमान आहे, त्या सॉलिड रॉक आहेत, मॅग्मॅटिक रॉक नाही, सॉलिड रॉक मध्ये गार्नेट तयार होते. पण ऑलिव्हाईन मात्र मॅग्मॅटिक रॉक मध्ये, जिथे 1100 डिग्री टेम्परेचर आहे, तिथे तयार होते. बघा, वातावरण बदल, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स चेंज. गॅलेना ह्या वेन्स फ्रॉम द हायड्रोथर्मल वॉटर ॲट डेप्थ, खोलीमध्ये जे हायड्रोथर्मल वॉटर आहे, आतमधलं गरम तप्त पाणी आहे, जे खडकांच्या आतमध्ये घुसतं तिथं धुसूर मुसूर करते आणि तिथं लोचा करून गॅलेना तयार होते. म्हणजे आपल्याला काय दिसते, खनिज निर्मिती जी आहे त्याच्यामध्ये विविधता आहे, आणि म्हणून खनिजामध्ये विविधता आपल्याला दिसते. डायव्हर्सिटी ऑफ मिनरल्स बिकॉज ऑफ द डायव्हर्सिटी ऑफ द एन्व्हायरमेंट वेअर द मिनरल्स आर क्रिएटेड. ओके, ठीक आहे. आता आपण बघूया झिरकॉन हा शोध लागलेला सर्वात जुना मिनरल आहे, ओल्डेस्ट नोन मिनरल आहे. 4300 दशलक्ष वर्षापूर्वीचा हा आहे, आणि तो ऑस्ट्रेलियाच्या सेडिमेंटरी रॉक्स मध्ये सापडला, जे रॉक्सचे ओरिजिनल रॉक होता इग्नियस रॉक है ना. अग्निजन्य खडक हा जो आहे तो स्तरित खडकामध्ये रूपांतरित झाला, आणि मग तिथे हा आढळलेला आहे. ठीक आहे. आता जर रासायनिक संयोजन जर बघितलं आपण मिनरल्सचं, तर आपल्याला असं दिसतंय की काही मिनरल जे आहेत, काही खनिज ते एकाच मूलद्रव्याने बनले आहेत, जसे गोल्ड एकाच मूलद्रव्याने बनलेले आहेत, आणि काही मात्र संयुगे आहेत, कंपाऊंड्स आहेत, जसं गॅलेना जे आहेत, एकापेक्षा जास्त मूलद्रव्य एकत्र येऊन तयार झाले आहेत. इथे एकापेक्षा जास्त मूलद्रव्य येतात, आणि इथे केवळ एकच मूलद्रव्यांपासून खनिजे तयार होताना दिसतात. क्लिअर, ओके, ठीक आहे. आता आपण याच्यातले काही कॅरेक्टरिस्टिक्स, काही गुणवैशिष्ट्ये समजून घ्या. त्यातलं 2 महत्वाची गुणवैशिष्ट्ये, एक कठिणता म्हणजे हार्डनेस, आणि दुसरं आहे रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे सापेक्ष घनता. ह्या 2 गोष्टी बघूया. हार्डनेस जे आहे ह्या 2 बाबीवर आधारित आहे. पहिली बाब आहे खनिजांची आण्विक रचना, आयोनिक स्ट्रक्चर ऑफ मिनरल. कसं स्ट्रक्चर आहे, चेन मध्ये आहे, नेटवर्क मध्ये आहे है ना, कशा प्रकारचं आहे, लेयर्ड आहे, कसं आहे ते. दुसरं आहे संरचनेमध्ये अणू किती अवशिष्टित आहे, हाऊ मच कॉम्पॅक्टेड द ऑल ॲटम्स, किती जवळ आहेत, किती असे एकमेकाला घट्ट धरून आहेत, की असे दूर आहेत. पहिलं काय आहे, संरचना अशी चेन मध्ये आहे का, है ना, नेटवर्क मध्ये आहे का, स्टार केलं, काय केलं, हे सर्व इथे राहील. म्हणजे असं चेन मध्ये आहे की असा नेटवर्क तयार करून टाकलेला आहे है ना. लेयर्ड हे झालं, हे नेटवर्क तयार करून झालेलं आहे, कसं आहे है ना. अशा प्रकारे आपल्याला दिसते, ते झाली रचना. आता याच्या आधारावर कॉम्पॅक्टनेस आणि रचना याच्या आधारावर आपल्याला आकलित करता येतं. एक उदाहरण दिलंय, ग्राफाइट आणि डायमंड. ग्राफाइट आणि डायमंड याचं केमिकल कंपोजिशन बघितलं तर दोन्ही कार्बनचे संयुगे आहेत, कार्बन संयुगापासून तयार झालेले खनिज आहेत, दोन्ही कार्बन संयुगापासून तयार झालेले. तर ग्राफाइट हा कसा आहे, मृदू आहे, सॉफ्ट आहे है ना, कसा आहे, मृदू आहे, सॉफ्ट आहे. आणि डायमंड कसा आहे, हार्ड आहे, कठीण आहे. का बाबा, काऊन असा,
दोन्ही तर केमिकल कंपोजिशन सारखंच आहे, बरोबर आहे. पण इथे मात्र ऍटम्स जे आहेत हे लेयर्ड आहेत, म्हणजे रचना कशी आहे, लेयर्ड आहेत आणि दूर दूर आहेत. आणि इथे ऍटम्स कसे आहेत, नेटवर्क मध्ये आहेत, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बनवतात आणि कॉम्पॅक्ट आहेत, आणि त्याच्यामुळे आपल्याला हे हार्ड दिसून येतं. आता हे हार्डनेस आणि सॉफ्टनेस टेस्ट करायसाठी जी स्केल असते त्याला आपण मोहोस स्केल असं म्हणतो. त्याला कोणती स्केल म्हणतो, मोहोस स्केल म्हणतो. मोहोस स्केलचं जे रेटिंग आहे ते 1 ते 10, 1 to 10, 1 सॉफ्ट मृदू आणि 10 हार्ड. हे इंटेन्सिटी हार्डनेसची, ही सॉफ्टनेसची इंटेन्सिटी खाली खाली जात असते. आपण सहज समजून घेऊया, वाचून घेऊया, कारण विचारतात. 10 जर बघितलं तर हा डायमंड आहे, हार्ड. 9 कॉर्नडम, 8 टोपाज, 7 कॉर्ज, 6 फेल्डस्पार, 6.5 ऑलिव्हाइन्स, 5 एपिटाइट, 4 फ्लोराइड, 3 कॅल्साइट, 2 जिप्सम आणि 1 टॉक. ठीक आहे, याला पाठ करून घ्या. बंच बंचनी पाठ करा, आता कसा बी पाठ करा. कधी कधी हा लोचा नाही का, हा लमचा, हा विचारू शकता तसा. म्हणजे याले 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 हा जो आहे ना, हा असा बंच विचारू शकतात, या असा लक्षात घ्या बरं. हा, तर ते थोडस लक्षात घ्यायचे. असे बंच करा 3 3 4 4 आणि लक्षात घ्या. पॉप्युलर जे असतात ते लक्षात घ्या, विचारतो तसा. ठीक आहे, आपण आता रिलेटिव्ह डेन्सिटी घेऊन घेऊया. तुम्ही म्हणाल सर काही ट्रिक्स विक्स, स्वतः शोधाची ट्रिक्स, स्वतः अॅक्रोनिम वगैरे तयार करायचा, दुसऱ्याचं चोराचं नाही, मजा नाही त्याच्यात, है ना. आम्ही अशा जबरदस्त बनवतो तो विचारू नका. काही गाणे आणि काही शिव्या आधी ना लक्षात, बनवायच्या स्वतः का, मग पाठ राहते, ओरिजिनल राहते नाही, मग पाठ राहते. मग दुसऱ्याचं डुप्लिकेट घेतो आपण ना, ते काय कामाचं नाही, बोगस आहे ते, है ना. त्याच्याने आपली क्रिएटिव्हिटी पण वाढत नाही, आपण बोगस ऑफिसर होतो. बोगस ऑफिसर नाही व्हायचं. रिलेटिव्ह डेन्सिटी, सापेक्ष घनता, खनिज वस्तुमान वर्सेस समान आकारमानाचे पाणी, याचं जे गुणोत्तर आहे ते म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी. इट इज अ रेशो ऑफ मास ऑफ मिनरल वर्सेस इक्वल व्हॉल्यूम ऑफ द वॉटर. हे जे आहे याच्या आधारावर रिलेटिव्ह डेन्सिटी आपण कॅल्क्युलेट करतो. कशावर आधारित आहे तर पुन्हा एक लक्षात घ्या. मूलद्रव्य याचे अणुवस्तुमान, ऍटॉमिक मास ऑफ द एलिमेंट, आणि हाऊ क्लोजली ऍटम्स आर पॅक्ड. म्हणजे याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघितले ते संरचना येते आणि इथे वस्तुमान येते. ह्या 2 फरक आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, ग्रॅफाइट आणि डायमंडचं पुन्हा उदाहरण घेऊया. ग्रॅफाइट इकडे कसं आहे, सॉफ्ट, आणि इकडे हार्ड. तर याची रिलेटिव्ह डेन्सिटी 2.3 कमी आहे. डायमंडची रिलेटिव्ह डेन्सिटी 3.52 भरपूर आहे. बहुतांशी जर आपण बघितले मेजॉरिटी ऑफ द मिनरल्स, तर त्यांची डेन्सिटीची रेंज काय आहे असाच प्रश्न येतो कधी कधी. 2.5 to 3.5 असं सहज विचार की इन जनरल बहुतांशी खनिजांची सापेक्ष जी आहे घनता काय असते रे बाबा, तर हे 2.5 to 3.5. एक्सेप्शन मात्र दिले आहेत. हे हार्ड मिनरल्स आहेत, हेवी मिनरल्स म्हणतात त्याला, हेवी मिनरल्स. हेवी मिनरल जर बॅरियम सल्फेट सारखे बघितले तर ते आपल्याला डायमंड पेक्षा जास्त 4.5 पर्यंत दिसतात. गोल्डची जी आहे रिलेटिव्ह डेन्सिटी 19.3 इथपर्यंत आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आता आपण हे जे आहेत खनिजे, हे खनिजे ज्या मूलद्रव्यांपासून तयार झालेली आहेत ती पृथ्वीवर आहेत, त्याचं जुगाड होते, जांगडगुत्ता होते आणि मग खनिजे तयार होतात. त्यामुळे मूलद्रव्यांचं वितरण खूप महत्वाचं आहे. जस्ट फॅक्ट्स आहेत पण विचारल्या जातात, है ना, आणि बरेच वेळा विचारतात. खूप सारे सिंगल लाईन क्वेश्चन असतात, आपली दंडी उडते. आता याला चांगल्याने समजून घ्या, काही चिलोचा करायचा नाही. ठीक आहे, पहिल्यांदा शब्द लक्षात घ्या, होल अर्थ, आणि दुसरा शब्द क्रस्ट ऑफ द अर्थ. लक्षात आलं का, होल अर्थ आणि क्रस्ट ऑफ द अर्थ. पहिल्यांदा सिक्वेन्स पाहून घ्या. नंबर 1 इकडे आयर्न, नंबर 1 ऑक्सिजन, नंबर 2 ऑक्सिजन, नंबर 2 सिलिकॉन, नंबर 3 सिलिकॉन, नंबर 3 अल्युमिनियम, आला क्रस्ट ऑफ द. नंबर 4 मॅग्नेशियम, नंबर 4 आयर्न. पहिले 4 लक्षात आले. त्याच्यानंतरचे 4 निकेल 5, मॅग्नेशियम 5 बघा, है ना, सल्फर 6, कॅल्शियम 6, कॅल्शियम 7,
पोटॅशियम 7, ॲल्युमिनियम 8, सोडियम 8. अदरचं काही तेवढं टेन्शन नाही, कारण ते लेस दॅन 1% आहे. आलं. आता आपण बघूया आयनचं होल अर्थ मधलं प्रमाण. आयनचं होल अर्थ मधलं प्रमाण 35%. आयनचं क्रस्ट मधलं प्रमाण 6%. लक्षात आलं का? क्रस्ट काय आहे? क्रस्ट काय आहे? सियाल, सिलिकॉन, ॲल्युमिनियम. आणि इकडे काय आहे? खाली जर बघितलं तर निफे आणि सीमा. बरोबर आहे. आलं लक्षात ना? आठवलं का? तुम्ही पहिलेचे पाहिले का? पृथ्वीच्या कवचाबद्दल मी सांगितलेलं होतं. सिलिकॉन, मॅग्नेशियम, निकेल, फेरस, सियाल, ॲल्युमिनियम, म्हणून इथे दिसते 3ऱ्या नंबरवर ॲल्युमिनियम. आलं लक्षात? दुसरं बघा, ऑक्सिजन इथे किती आहे होल अर्थ मध्ये? 30%. पण ऑक्सिजन इथे किती आहे? 46%. सिलिकॉन इथे किती आहे? 15%. बघा 15%. इथे सिलिकॉन 28%. किती आहे? 28%. इथे मॅग्नेशियम बघा, सीमा दिसते ना, मॅग्नेशियम 13%. इथे मॅग्नेशियम आहे का? नाही. इथे आपल्याला ॲल्युमिनियम दिसते. तर मॅग्नेशियम कुठे? इथे. किती आहे? इकडे 13%. क्रस्ट मध्ये केवळ 4%. ठीक आहे. मग आता आपण जर बघितलं निकेल 2.4, इकडे दिसते का निकेल? नाही, कारण की इथे आहे. लक्षात आलं का? हे बघा, लक्षात आलं का? निफे कोर मध्ये. त्याच्यानंतर सल्फर, सल्फर 1.9%. इकडे सल्फर हायच नाही. इथे कॅल्शियम 1.1%. इकडे कॅल्शियम 2.4%. वाढलं, इकडे वाढलं. बरोबर. इकडे ॲल्युमिनियम 1.1%च आहे, कारण हलकं फुलकं आहे. इकडे ॲल्युमिनियम बघा 8%, आणि म्हणून सियाल. लक्षात आलंय का? ठीक आहे. मग इकडे पोटॅशियम दिसते 2.3% आणि सोडियम दिसते 2.1%. हे दोन्ही आपल्याला इकडे दिसत नाही होल अर्थ मध्ये. क्लिअर? आता कॉन्सेप्ट क्लिअर. दुसरं असं, आता जर आपण बघितला हा पोर्शन 1 ते 4, आयर्न, ऑक्सिजन, सिलिकॉन आणि मॅग्नेशियम आहे ना, ह्याचा सिक्वेन्स मध्ये बघितला तर 90% टोटल मास ऑफ द अर्थ 90% आयर्न, ऑक्सिजन, सिलिकॉन आणि मॅग्नेशियम हे 4च मूलद्रव्य कव्हर करून घेतात. बरोबर आहे. आणि आयर्न आणि ऑक्सिजन हेच बघितले तर मात्र 65% कव्हर करून घेतात. इकडे जर बघितलं हे 4 मूलद्रव्ये ऑक्सिजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, आयर्न 88%. इथे 90% असते, इथे 88%. आणि ऑक्सिजन आणि सिलिकॉन हेच कव्हर करतात तर 74% आपल्याला दिसून येतात. हे जे आहेत ऑक्सिजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, आयर्न, दीज आर कॉल्ड ॲज अ इंडस्ट्रियल एलिमेंट्स. इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशनला हे जबाबदार घडलेले आपल्याला दिसून येतात, कारण कवचावर आहेत. गेटिंग द पॉइंट? लक्षात आला? आणि ऑन द अदर हँड हे जर खालचे बघितले आपण, हे कोणासाठी आहेत? हे लाईफ साठी आहेत. लाईफ म्हणजे प्लांट लाईफ साठी आहेत. बरोबर आहे. कारण की प्लांटला काय देतात? मायक्रोन्यूट्रिएंट देतात, आणि मायक्रोन्यूट्रिएंट मुळे आपलं फोटोसिंथेटिक वगैरे होते. फोटोसिंथेसिस होण्यामुळे आपल्याला काय दिसते? लाईफ जे आहेत हे आपल्याला क्रिएट करताना दिसतात. बघा किती महत्वाचं आहे. गेटिंग द पॉइंट? ओके, सर्व समजलं? काही अडचण आहे? एकदम सोपं आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. थोडं पाठ करायचंय, थोडं समजायचं आहे. बाकी तर समजलंच असेल. अभ्यास तुम्ही करता, त्यामुळे अभ्यासाला ऑल द बेस्ट.